केला. भीम उठून बसला. 8 दिवस भीम बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. नाग लोकांना आनंद वाटला. आणि अनायासे तू माझ्या घरी आलास तर आमचा स्वैरच हो म्हणले. आता कारण नातं जोड काय, आमचा जावई हो, आमची मुलगी तुला आम्ही देतो. नाग देवता भीमाला बोलायला लागले. मग आपली कन्या पद्मावती देवी दिली भीमसेनापती, तिचे स्वरूप रतिपती देखून या तट. नाग लोकाची एक पद्मिनी नावाची एक मुलगी होती आणि ती भीमाला दिले. कसली होती? स्वर्गातली अप्सरा. तिचं स्वरूप या ठिकाणी कमी पडावं, पण तितकी स्वरूपाने या ठिकाणी पद्मिनी होती. आणि नागानं स्वतःची कन्या भीमसेनाला दिली. बहुत देऊनी अंगना गौरवीला भीमसेना. बरं सुखी म्हणे त्वरे करुणा हस्तनापुरा जाईजे. लग्न मुलीसोबत भीमसेनाचं केलं आणि आता अंधन काय दिलं म्हणसाल. आता कुठतरी एक फुटक्या वाट्या घेऊन माझ्यासारखं तिथे कोण देते म्हणायला. पण कसला अंधन होतं. 1,000 दाशी, हजारो गाई, हजारो घोडे, हजारो रथ आजलं दान अगोदरच्या काळामध्ये लेकीला देत होते. एवढं या ठिकाणी नागदेवता आपल्या लेकी सोबत दिले आणि कन्यादान मुलीचं माता बंधू विदूर भक्त तुझ्या कारणे परम दुखित शोक समुद्रांतून त्वरित काही सत्वर जाऊन म्हणायला लागले बाबा. अरे तू आता इथं थांबू नकोस का? तर तुझी माता कुंती आहे, भीष्माचार्य आहे आणि विदुर काका आहे. बाकीच्याला नाही, पण ह्या तिघाला या ठिकाणी तुझी अत्यंत गरज आहे. भीम काय, धर्म, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 4 भावंड तुझी त्या ठिकाणी दुखीत. तू इथं थांबू नको, लवकरात लवकर हस्तिनापूरला जा. करून